छावा दाखवा. नक्कीच आपल्या मुलांना कळेल की कोणासाठी झुके गणेश चला. आणि मैदानात दाखल होते ही जोडबोळी मनोज आणि सुहास साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अंतिम सामना आपण पाहतोय. अर्थातच श्री सोमेश्वर चषक 2025 चा पहिला पर्व आपल्या भेटीला आलेला आहे. आणि या पर्व पहिल्याला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे सन्माननीय अमोलजी मळेकर सर यांनी स्पर्धेला उपस्थित राहून आजच्या स्पर्धेला 4 चांद लावले, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जीटीसी यूट्यूब वाहिनीद्वारे जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, हितचिंतक या सर्वांचं मी मनीष प्रगती दत्तराम लोणे मनभावेच्या वतीनं आणि श्री सोमेश्वर मित्रमंडळ यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि शेवटचा सामन्याचा मनमुराद आनंद घ्या आणि अंतिम सोहळा देखील पहा. जिथे आहात तिथे घर बसल्या या सामन्याचा आनंद घ्या. चला स्टार्टअप करा. पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात भावेश लोंढे आणि विश्वनाथ मिसाळ आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती प्रथम गोलंदाज घेऊन येतोय तो आहे गणेश. गोलंदाजी मार्क वरती आपण फलंदाज आहे मनोज आणि सुहास आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज मनोज आणि या पूर्ण स्पर्धा आपल्या नावावरती केली, गाजवला का ही स्पर्धा गाजवली असा एक तुफान फलंदाज मनोज. मित्रांनो अस्तित्व कष्टातून निर्माण केले की त्याचा रुबाब नेहमी वेगळाच असतो. हा रुबाब पाहुण्या संघाचा मनोजकडे त्याचा अस्तित्व पाहून आपल्या कष्ट पाहून पाहायला मिळतात. रुबाब फार वेगळा आहे मनोज. पहिला चेंडू वरचढ ठरतोय गणेशाचा, सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर प्रतियुक्ता, सुंदर स्पर्धा, नेत्रदीपक नियोजन. पुढे एकदा सज्ज होतोय गणेश. फुलवरचा चेंडू होता, शतरक्षक जात आहेत, चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळत आहेत. चेंडू पुढे, मागे शतरक्षक जाते सरळ सीमारेषे पार. मिला मौका आया चौका. चारच्या मदतीने खातं देखील ओपन झालं. फायनल सामना आपण खेळतोय. 3 षटकांचा पहिला षटक घेऊन आलाय गणेश, ज्याने या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली. तो गणेश अष्टपैलू खेळाडू धीरज आणि गणेश आपल्याला चर्चा करताना सातत्याने पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण पाहतोय पावणल संघ आणि तळगर संघ. मित्रांनो प्रगती अशी करायची की फक्त भावकी नाही, सगळी गावकी जळली पाहिजे, अशी प्रगती करायची. काटेकी टक्कार, उडावला चेंडू हवेमध्ये, मनोजाचा चेंडू खाली येतोय. हा जेल सोडतोय. जेल कोणाचा सोडताय मित्रांनो? जेल तुम्ही मनोजचा सोडताय. चाडी या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवला तो मनोज, त्याचा जेल सोडताय. एक महत्वपूर्ण खेळाडूचा जेल सोडताय. या छोट्या छोट्या चुका आपल्याला महागात पडतात. आता मात्र बहारदार फलंदाजी मनोजने केली तर नक्कीच थोडस डिप्रेशन मध्ये हा खेळाडू जाईल. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 6. पहिला चेंडू निर्धाव तदंतचा चौकार आणि आताचा पाहतोय दुहेरी धाव. जीवनदान मिळालं मनोजला, त्याचा फायदा घेईल का मनोज? संधी आणि सूर्योदय याच्यामध्ये साम्य आहे. उशिरा उठणाऱ्याला ते प्राप्त होत नसतं. मोठा मोठा बॅटचे काढा घेतले. हा पण कोणताही धोका नाही आहे, सुरक्षित आहे मनोज. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू फेकले गेले आतापर्यंत. आपण पाहिलो 6 धावा खर्च केल्या गणेशने. 3 षटकांचा सामना असेल. पुढील षटक धीरज हाताळेल. संकेत, ओहो सुंदर सुंदर पण खराब बाहेर जाण्याला, लेगटमच्या बाहेर जाण्याचा चेंडू आपण पाहतोय गणेशाचा. आणि स्वेर मारा पाहतोय. स्वेर मारेने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या होते 7 आणि अंतिम सामन्याला लाभ दे तुमच्या सगळ्याची महत्वपूर्ण साथ.
MKCC तळघर. ओहो, ताकद लावले, संधीचं सोनं पाठवून दिले सरळ सीमारेषे पार. ना मुहूर्त देखताय ना सुरत देखताय, ये खाली फक्त आणि फक्त टीमची जरूरत देखताय. सुबह तुझको डीजे नक्कीच मनोज सांगतोय मित्रांनो, आपली परिस्थिती कशी असो, परिस्थिती समोर हतबल व्हायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं तेही परिस्थितीच्या छाटावर उभं राहून. आणि तोच काम करतोय मनोज. अगदी परिस्थितीची संघर्षाशी दोन हात करून, अडचणीवर दोन हात करून संघर्ष करतोय, मात करतोय, मोठे फटके देखील खेळतोय मनोज. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय धीरज कडून. पुढे एकदा सज्ज होते गणेश. हो, आकोटाचा चेंडू होता हवेमध्ये, जातोय सरळ, वन बाउन्स येतोय, 1 2 का 4, 4च्या मदतीने होते एकूण 1-7, लॉस ऑफ 0 विकेट. या स्पर्धेमध्ये तुफान फलंदाजी केली मनोजने आणि सगळ्यांची मनं देखील जिंकली. मित्रांनो, मनोजसाठी एक लाईन सांगेन की मनोजची कामगिरी अगदी सुंदर, आपली सुंदरता आरशात नसली तरी चालेल, पण लोकांच्या हृदयाचा शोधा, आणि तोच हृदयात शोधतोय जागा मनोज सगळ्यांच्या आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर फलंदाजी केली आणि सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं या मनोजने. आणि धीरज गोलंदाज येतोय, षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय क्रमांकावरती 2 वरती धीरज, ज्याने मागील सामन्यामध्ये गोलंदाजी करून उत्कृष्ट भेद गोलंदाजी करून अंतिम सामन्यामध्ये दाखल केली. असा गोलंदाज एक टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव घेतलं जातं, प्रामुख्याने खेड तालुक्यातील कोकणचा कोहिनूर हिरा धीरज. ठीक, हो, मागे जाऊन खायचा प्रयत्न होतोय सुवाशाचा, पण कोणतीही घाई केली जात नाही. सुवास थांबवतोय मनोजला आणि एक धाव, एका धावीने धाव संख्या होते 1-8. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला गेला धीरजचा. थोडसा जलद गतीने घ्या, सूर्य अस्ताला चाललेला चिमणी पाखरं देखील आपल्या घरट्याकडे वळलेले आहेत, आपल्याला देखील आपल्या घरट्याकडे वळायचं आहे. आकुडब्याचा चेंडू समजला नाहीये, बाहेर जाणारा चेंडू, स्वेर मारा आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस स्विंग झाला, ऑफ टर्मच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. स्वेर मारेने धावसंख्या वधारली, धावसंख्या होते 19. 19 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळा देखील दिमागदार आपण संपन्न करणार आहोत. धीरज पुढील चेंडू घेऊन मोठा फटका खेळायचा समालोचन कक्षाला. जो पहाड़ों से टकराते उसे तूफान कहते हैं, जो पहाड़ों से टकराते उसे तूफान कहते हैं, और जो तूफानों से टकराते उसे मनोज कहते हैं. निकला
चेंडू सामना करेल मनोज. ओहो यॉकर चेंडू सुंदर सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. मनोज काहीच समजला नाहीये. सुहास अजूनही नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्या जवळ काही ध्येयच नाही ही मात्र गंभीर गोष्ट आहे. ध्येय असणं प्रत्येकाला गरजेचं आहे. आयुष्यामध्ये ध्येय पाहिजे, टार्गेट पाहिजे. अगोदरचा चेंडू हो खराब आणि स्वेर मारा. धीरज काहीसा गडबडतोय. आपल्याला पाहायला मिळतं दुसरं षटक आहे धीरज याचं. धावफलकावरती धावा 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. तेवढी क्षमता देखील आहे धीरज मध्ये. फलंदाजी करण्याचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो धीरज. आणि डावखुरा फलंदाज आहे मनोज पावनळ संघाचा. आडव्या बॅटिंग करायचा प्रयत्न होता. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का पाहायचंय, पण कोणती घाई नाहीये. सुहासला संधी दिली जाते. नॉन स्ट्राईक असलेला सुहास आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते, पोहोचताना पाहायला मिळते. सुहासला देखील मोठे फटके खेळावे लागणार आहेत. धावफलकावरती धावा आहे 27 धावा आतापर्यंत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये पूर्ण दिवसभर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विश्वनाथजी मिसाळ आणि भावेजी लोंढे आपण पाहतोय. सुंदर नियोजन, शिस्तबद्ध नियोजन आपण पाहिलं. श्री सोमेश्वर चषक 2025 पहिलं पर्व. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे ढकलून दिला, बॅटच्या राडारवरती आला नाहीये. एक धाव नक्की मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 28 धावा. अजूनही काही षटक या षटकातील चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शेष 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण एक क्षणचित्र पाहतोय. मनोज सज्ज होतोय ज्यांनी पूर्ण या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं. अशी फलंदाजी, तुफान फलंदाजी केली, चौफेर फलंदाजी केली तो मनोज. पावनळ संघाचा आई मानाई क्रिकेट संघ पावनळ या संघाचा हुकमी एक्का अर्थातच मनोज. अगोदरचा चेंडू हवेमध्ये ताऱ्याना चुंबन करून येतोय. अंदाज चुकतोय माहीचा आणि 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते 30 धावा धावफलकावरती. षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्हा सर्वांना घेऊन जातो. धावफलक गुणलेखक सांगतात 30 धावा बिनबाद 30. चला थोडंसं स्पीड घ्या कारण सूर्य अस्ताला चाललेला आहे आपण पाहतोय. मित्रांनो आयुष्य नेहमी झाडाप्रमाणे जगायचं. नवीन पाने येतील जातील, आपण नेहमी फुलत राहायचं, हसत राहायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला हे सांगण्यात येत आहे. चला गणेश, नरेश तिसरं षटक घेऊन आलाय. नरेश, सुहास 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहे. दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. तिसरं षटक. पहिला चेंडू वेगाने फेकला गेलाय. धावलं जात आहे, पाहायचंय. एक धाव नक्की मिळेल. एका धावेचे समाधान मानावं लागतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 31. स्ट्राईकला येतोय ज्याच्या नावाचं चर्चा आहे सध्या, ज्याच्या नावाचा बोलबाला तो आहे मनोज पावनलवाला. चला नरेश, थोडसा स्पीड घ्या. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चेंडू फेकेल नरेश. पुढील सामना करेल मनोज.
ओहो सुंदर यॉर्कर चेंडू होता. या टेनिस क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटमध्ये ज्याचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तो चेंडू फेकला गेला नरेश कडून आणि तो चेंडू सहसा कोण खेळता येत नाही. तो चेंडू फेकला गेला. वेगवान यॉर्कर चेंडूचा वापर केला गेला. शस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढताना पाहायला मिळतात आणि या चेंडूची गरज असते जास्तीत जास्त. यॉर्कर चेंडू वापरले तर बॅटची काढा घेतली. स्क्वेअर लेग जाताना पाहायला मिळते. शत्रक्षक येते वेगाने खराब मिसफिल्ड पाहायला मिळते. 2 धावा नक्की मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 33. 33 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही नरेश याच्या गोलंदाजीवरती अजून 3 चेंडू फेकणं शेष आहेत बाकी आहेत. अजूनही जोडबोळी मैदानामध्ये पाहायला मिळते. एकीकडे मनोज दुसरीकडे नॉन स्ट्रायकर सुहास आपण पाहतोय आई मानाई पावनळ संघाकडून. नरेश ओ क्या बात आहे. सुंदर इथे सुंदर क्लीन बॉल पाहतोय. सुंदर गोलंदाजीची परिभाषा पाहतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नरेश साठी. जोरदार टाळ्या वाजवा. वैयक्तिक 27 वरती बाद होऊन माघारी परतला मनोज. सुंदर बॅटर. एकदा जोरदार टाळ्या अशा गुणवत्ता आणि गुणवंत खेळाडूचा आपण अभिनंदन करतोय. सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं मित्रांनो. ताकद आहे गुणवत्ता आहे त्याच्याकडे. नक्कीच असा ग्रामीण टेनिस क्रिकेटर जेव्हा प्रकाश जोतात येतात ना तेव्हा आम्हाला देखील एक समालोचक म्हणून आम्हाला देखील अभिमान वाटतो अशा या फलंदाजाचा. अडचणीच्या काळात स्वतःला भक्कम बनवा मित्रांनो. स्वतःला सावरा कारण रम पिऊन गम जात नसतं. मोठा फटका हवेमध्ये चेंडू आहे आणि झेप घेतली होती. प्रयत्न केला वेगाने आला पण प्रयत्न अपयशी. काही हरकत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर. मित्रांनो तुम्ही मैदानात पडा धडपडा काही करा पण लोकांच्या नजरेतून पडू नका. दीपेश दीपेश आपल्याला पाहायला मिळते मागील सामन्याचा हिरो दीपेश ज्याने वाघजाई क्रिकेट संघाच्या हातून सामना खेचून आणला तो दीपेश आता स्ट्राईकला पाहतोय आपण. फुल टॉस चेंडू पाहतोय आपण आणि वाईटचा इशारा. वाईटचा इशारा. आणि स्वेअर मारल्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 36. 36 धावा. वेगाने फेकतोय इथे पाहूया. पॉइंट मध्ये जाताना पाहायला मिळते. शत्रक्षक येतोय आता पूर्वी धावबाद होईल का. खराब थ्रो. फीस फील्ड पाहायला मिळते. एक डावे किती धावा पाहतोय आपण आणि धावा होतील पाहायचं इथे. धावबाद होईल का आणि विकेटचं पतन. दीपेश माघारी.
पराक्रम आपण पाहणार आहोत. अर्थातच श्री सोमेश्वर चषक 2025 पहिलं पर्व आणि या पराक्रमाचीच ही लढाई आपण पाहतोय. चला पाहुणे संघ प्लीज. मित्रांनो तुम्ही पाहता ही स्पर्धा कात्रज गावातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा. अर्थातच श्री सोमेश्वर चषक 2025 पहिलं पर्व. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अंतिम सोहळा आणि बक्षीस वितरण देखील आपण पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका आणि आपण ऐकूया एक सुंदर मधुर गीत. आपण पाहतोय एक क्षणचित्र. सोमेश्वर मित्रमंडळ रजिस्टर संलग्न मुंबई कात्रज बेलांडेवाडी आयोजित श्री सोमेश्वर चषक 2025 आणि या सर्व कार्यकारिणी सर्व प्रमुख आधारस्तंभ यांचे देखील मी मनपूर्वक आभार स्वागत व्यक्त करतो. आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहकार्य देखील वस्तुरूपात आपल्याला सहकार्य केले त्या सर्व दानशूर व्यक्तींचं पुन्हा एकदा मी या शेवटच्या सांगतेकडे वळत असताना मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आणि आपण क्षणचित्र आता पाहूया. कॅमेरामध्ये टिपलं जाते अंतिम सामना. अर्थातच MKCC तळघर आणि प्रतिस्पर्धी संघ आहे तो ऐमणाई पावनळ संघ. आणि आजच्या स्पर्धेला सन्माननीय मंगेशजी मळेकर सर यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइज सहकार्य केलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांचा आपण आभार व्यक्त करूया सन्माननीय मंगेशजी मळेकर साहेब यांचा. चला जाऊया पण मॅच कडे वळूया. मॅच पाहूया. सामना देखील पाहतोय अंतिम सामना. आपण पाहतोय स्क्रीनवरती सोमेश्वर चषक 2025 आधारस्तंभ श्री रामचंद्रजी रसाळ, श्री लक्ष्मणजी आगरे, श्री गोविंदजी रसाळ आणि कार्यकारिणी मंडळी आहे. अध्यक्ष उमेश जी टेमकर, उपाध्यक्ष राजेशजी रसाळ, सेक्रेटरी प्रदीपजी आगरे, उपसेक्रेटरी महेशजी भडवळकर, खजिनदार जयवंतजी मोगरे, उपखजिनदार अरविंदजी भडवळकर, सल्लागार विजयजी आगरे, उपसल्लागार विनोदजी बाईत आणि सर्व उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी आणि सहभागी झालेले सर्व संघ यांचे मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दरम्यान मनपूर्वक स्वागत करूया. चला जोरदार टाळ्या वाजवा. दुसऱ्या पारीमध्ये जातोय, मैदानामध्ये दाखल होतोय धीरज आणि नॉन स्ट्रायकर आहे निलेश. काय बरोबर बोललो धीरज आणि निलेश. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय सुहास. चेंडू वेगळे लाकडव्याचा चेंडू होता, बॅटची कडा घेतली, एकदा पूर्ण होईल दुसऱ्याचा प्रयत्न होईल का पाहायचंय पण थांबवलं निलेशने. एकदा धक्के मिळेल, मोठा फटका खेळायचा होता धीरजला पण काहीसा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये, कनेक्ट करता आला नाहीये चेंडू. 40 धावांचं आव्हान प्रति षटक 10ची सरासरी गरज असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमा केली, खातं देखील ओपन केलं. आता आपण पाहतोय निलेश. सुहासचा पुढील चेंडू काहीसा अडथळा निर्माण होतोय.
मित्रांनो, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचत असतात. आपण पाहतोय काहीसा बदल, काहीसा निर्णय. सुहास गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. हो, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडूवरती येऊन खेळणं गरजेचं आहे निलेश. तुम्हाला फक्त सन्मानाने खेळायचं आहे. धीरजला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. धीरज नॉन स्ट्राईकला आहे. 40 धावांचं आव्हान आहे. 2 चेंडू फेकले गेले, 1 धावा धावफलकावरती जोडली गेली. प्रति षटक 10 ची गरज असताना आपण एकेरी दुहेरी धावांवरती जरी भर दिला तरी आपण हा टार्गेट ध्येयाचा पाठलाग करू शकतो. सन्मानाने खेळून काढला आणि ते पाहायचं आपल्याला धावा मिळत आहेत. कोणतीही धाव नाहीये, एकच धाव मिळेल, कारण धीरजला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. आणि तो स्ट्राईक ठेवतोय धीरज आपल्याकडे. 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडूमध्ये 2 धावा जमा केल्या. 10च्या सरासरीने आवश्यकता असताना 3 चेंडूमध्ये फक्त अवघ्या 2 धावा जमा केल्या. अजून एक मोठा फटका आला तर नक्कीच धावांचा पाठलाग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. तेवढं रोखून ठेवले, थांबून ठेवले सुहासने या मोठ्या फलंदाज. मोठा फटका हवेमध्ये, चेंडू आहे, पाहायचा पण आहा झेल सुटतोय आणि पाहतोय आपण 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. आहा हा नाना नाना म्हणता बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या. जेल सोडताय तुम्ही कोणाचा? जेल तुम्ही धीरजचा सोडलाय. मोठ्या खेळाडूचा जेव्हा जेल सोडतो ना त्यावेळेस मोठा दडपण देखील येतो मित्रांनो. धीरजला आता आपल्या संधीचं सोनं करावं लागेल. संधी मिळाली आहे, संधी अशी कोणालाही मिळत नाही. देव बलवत्तर, आपलं नशीब बलवत्तर आहे, त्यामुळे नशीब साथ देते. भाग्यवान समजा स्वतःला आणि त्याचा संधीचं सोनं करा. धीरज मोठा फटका खेळायचा प्रयत्न पण फसतोय, अपयश येतोय. धीरजला काय ते कॉन्फिडन्स मिळत नाहीये. पाहायचंय आपण कोणताही अपील मागितली जाते, दाद मागितली जाते, पण कोणताही पंचांकडून आपल्याला खूण येत नाहीये आणि सुरक्षित पोहोचतोय धीरज. धीरजकडे खेळाडू वृत्ती देखील आहे, त्यामुळे निश्चिंत राहा मित्रांनो. आपण क्रिकेट जरी खेळत असलो आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, तर खेळाडू वृत्ती म्हणून देखील मैदान सोडण्याची क्षमता धीरजकडे देखील आहे. आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. पुढील चेंडू काहीसा अवघड परिस्थितीमध्ये पाहतोय आपण. 5 धावा फक्त धावफलकावरती जोडले गेले, अजूनही 5 ची गरज आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, जाईल का? जातोय सर, येतोय, पाहूया, येतोय. बिग 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 षटकार. खेळाडू सांगतोय 6 आहे. मित्रांनो थोडा तरी तू संयम ठेवा प्रत्येकावरती. आपण यूट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळतोय, मोठी स्पर्धा खेळतोय, खेळाडू वृत्ती ठेवा प्रत्येकाकडे. आपण अंतिम सामना देखील खेळतोय. जरी युद्ध असलं, स्पर्धा असला, प्रतिस्पर्धी असलो तर पण खेळाडू वृत्ती ही फार महत्त्वपूर्ण आहे. आज उगाच नाही सर सचिन रमेश तेंडुलकरला देव मानत क्रिकेटचा, कारण त्यांच्याकडे खेळाडू वृत्ती आपण पाहतो. म्हणूनच आज त्याला, त्या व्यक्तीला, महान व्यक्तींना मानवंदना केली जाते, मुजरा केला जातो, सॅल्यूट केलं जातं. चला थोडंसं वेगवान करा. चिमणी पाखरं देखील आपापल्या घरट्याकडे चाललेलं आहे. सूर्यास्त होत चाललेला आहे. आपल्याला देखील आपल्या घरट्याकडे वळायचं आहे वेळेत. आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती. ओ
सुरेख चेंडू. मनोज किंग मेकर आहे, मनोज खऱ्या अर्थाने. पुढे जर स्पर्धेमध्ये जर आपण पाहिला तर प्रत्येक सामन्याचा किंग मेकर मनोज आहे. सामना खेचून आणण्याची ताकद आहे, धमक आहे, त्याचा विषयच हार्ड आहे मनोजचा. अतिशय सुंदर परफॉर्मन्स फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मनोज. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, हवेमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चूक केली जात नाहीये. दीपक घेतोय चेंडू खाली, मोठा गडीचं पतन. बॅक टू द पॅव्हलियन धीरज. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला गेला, एक धाव नक्की पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावे जमा केली जातात. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या होते, एकूण धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 10च्या सरासरीने गतीने धावगतीने गरज असताना फक्त आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, 2 धावा जमा करता आल्या. स्थळघर संघाला अजूनही एक षटक फेकणं बाकी आहे. दुसरं षटक मनोजाचं भेदक आणि मारक राहिलं आहे. मनोज पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, थांबतोय, पण 2 धावा नक्की मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते, एकूण धावफलकावरती आपण 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 15 धावा. अजूनही 5 धावांची गरज आहे, ती म्हणजे 2 चेंडू मध्ये 5 धावा जमा करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मनोज, फुलटॉस चेंडू, खराब खराब प्रदर्शन पाहतोय आपण आणि जातोय सरळ सीमारेषे पार गुदगुल्या करत. 4 धावा आणि स्वेर मारायच्या एक अशा 5 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. एकूण धावा होत आहेत 20 धावा. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. ज्यांच्याकडे आशा होत्या, मनोजकडे अपेक्षा नव्हती की असा चेंडू फेकेल, पण खराब चेंडू फेकला गेला आणि त्याचा फायदा झाला. पाण्याची व्यवस्था करा. थोडस चला, आयोजकाने बाहेर घ्या खेळाडूला. आयोजक पथक बोलवा आणि पटकन बाहेर घ्या, उचलून घ्या. चला पटकन, गर्दी करू नका प्लीज, आतमध्ये कोणी जाणार नाही, फक्त उचलून बाहेर घ्या. एक्स्ट्रा सबस्टिट्यूट खेळाडू खेळवा. चला उचलून बाहेर आणा, चला प्लीज. सबस्टिट्यूट खेळाडू खेळवा, चला बाहेर या. अंतिम सामना आहे मित्रांनो. मी दुनियाभर लढू शकतो, पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचं नाहीये तर जगायचं आहे. चला अतिरिक्त खेळाडू पटकन बाहेर, थोडंसं स्पीड घ्या, पळा. पुढील चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा मनोजचं जर आपण पाहिलं आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आणि 1 स्क्वेअर मारा. पुढे खेळायचा प्रयत्न, हो, एक धाव नक्की मिळेल. पुन्हा वेध घेतोय सीमारेषेचा आणि 2 नव्हे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
आणि 3 धावेच्या मदतीनं धाव संख्या होते एकूण 23 धावा 23. स्वेर मारा आहे पंच नाही, फक्त 3 धावा प्राप्त होतील. शेवटचा चेंडू असेल. मनोज मोठा फटका खेळायचा ग्राउंड कार्पेट लेवलचा शॉट आपण पाहतोय. निलेशच्या बॅटमधून निघालेला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील सहज प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा जमा केल्या जात आहेत आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 25. लॉस ऑफ 1 विकेट आणि गरजेच्या आहेत अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. चला थोडंसं वेगवान करा, गतिमान करा मित्रांनो. अंतिम सामना आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, कोण होईल हिरो कोण होईल झिरो आणि कोण होईल खलनायक कोण होईल नायक याचीच ही तयारी. धडपड सारी. कोण होईल मानकरी. श्री सोमेश्वर चषक 2025 पहिले पर्व. मित्रांनो या संघामध्ये या अंतिम सामन्यामध्ये प्रत्येकाची एक वेगळी चुणूक आहे, वेगळं महत्त्व आहे. कंदील सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरीही अंधारात त्याचं महत्त्व सूर्य एवढं असतं, म्हणून प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. एक चेंडू गेलाय. 5 चेंडू 15 धावांची गरज. मागे जाऊन खेळायचं नव्हतं, त्याच पद्धतीने ताकद लावून बॅट फक्त त्या दिशेने फिरवायची होती गणेशला. निर्णय चुकतोय, उशिरा निर्णय घेतला. हो लॉंग ऑफला येताना पाहायला मिळतंय. जेल येतोय, पाहायचा जेल सुटतोय आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज. एक मोठा फटका देखील या सामन्याला चित्र बदलू शकतो. चार चेंडू 13 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर नक्कीच सामना कलाटणी मिळू शकते, चित्र बदलू शकते. हो खराब आपल्याला पाहायला मिळतंय गणेश कडून खराब प्रदर्शन, खराब सिलेक्शन देखील पाहायला मिळते गणेश कडून. 3-13 क्या होगा अब 13. तीन 13 कोण वाजेल कोणाचे 12 हे देखील बघायचं आहे. येणारे चेंडू सांगतील आपल्याला. 3-13 क्या होगा अब 13 कोण वाजवतील कोणाचे 12. तळघर संघ आणि पावनळ. मोठा फटका घ्यायचा लॉंग आपल्या त्याला पाहायला मिळतोय आणि ते एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आणि 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 2 चेंडू 11 धावांची गरज. जर नक्कीच निर्धाव चेंडू गेले नसते तर थोडासा अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला असता. नवा अध्यायावरती कोण नाव कोरणार याचीच लढाई आपण पाहतोय. काही क्षणातच आपण या नव्या पर्वावरती, या नव्या अध्यायावरती कोण नाव कोरणार त्याचाच मानकरीचा आपण शोध घेतोय आणि खराब पाहायचा चेंडू, बाहेर जाणारा चेंडू पाहतोय. स्वेर मारा. समीकरण बदलतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावांची गरज. पाहूया, सगळ्यांना आतुरता होती, सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं की कोण कोरेल या मानाच्या सन्मानाच्या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव. त्याचीच ही लढाई अंतिम सामना आपण पाहतोय. चेंडू फेकेल, क्रॉस लाईन कायचा प्रयत्न केला गेला. आहा आणि स्वेर मारा. पंच सांगता स्वेर मारा. वाईट चेंडू, वाईटचा करार खून करतायत पंच आणि
जिंकण्यासाठी आता समीकरण बदललं. 2 चेंडू 9 धावेची गरज. 2-9 2-9. सगळे सामने असे रोमांचक चित्त थरारक आपण पाहायला मिळाले. त्याच पद्धतीचा अंतिम सामना देखील हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा बाहेर जाणारा चेंडू आहे का? पण पुन्हा बाहेर जाणारा चेंडू पाहतोय वारंवार वारंवार. मित्रांनो रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. पंचांचा डिसिजन. बाहेर जाणारा चेंडू स्वेर 12 आपण पाहतोय. 8 समीकरण बदलतोय. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. काय असेल, काय घडेल, काय बिघडेल, येणारे चेंडू सांगतील. समीकरण बदलतंय मित्रांनो. आता पाहायचंय महत्वपूर्ण लढाई. पुढील चेंडू मोठा फटका काय लॉंग आपला पाहायला मिळतोय आणि अडवलं, थांबवलाय. एकदा पूर्ण, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. आता पाहतोय पण कोणतीही घाई नाहीये. एक चेंडू 6 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू. फायनल हाय व्होल्टेज सामना आपला पाहायला मिळतोय. जशी फायनल पाहायला मिळायला पाहिजे होती तीच फायनल, त्याच पद्धतीचीच फायनल आपल्याला पाहायला मिळते. सगळेजण आनंद घेत आहेत, मजा लुटतायत. मित्रांनो एक चेंडू श्वास रोखणारा. एक चेंडू 6ची गरज ना. 6. एक चेंडू 6ची गरज. मित्रांनो पाहायचंय कोण काय घडेल, कोण कोणावर भारी पडेल. हीच लढाई श्री सोमेश्वर चषक 2025 पहिलं पर्व कोणाच्या नावावरती अध्याय लिहिला जाईल. सगळेजण उठून उभे राहिले, मॅच बघतायत. आता जय्यत तयारी, फटाकेबाजी, जल्लोष, आनंद आणि कात्रणगाव गावातील भेलांडेवाडीचा हा उत्सवाचा समारोप आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामन्याचा एक चेंडू 6 धावेची गरज. चित्तथरारक रोमहर्षक सामना आपण पाहतोय. कोण होईल कोणावरती भारी पाहतोय. गोलंदाज आहे प्रशांत. एक चेंडू आणि स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश. चला आपण पाहूया. पुन्हा एकदा स्वेर मारा करा. मित्रांनो ह्या चुका नक्कीच महागात पडू शकतात तुम्हाला. एक चेंडू 5 धावेची गरज. पुन्हा कंपल्सरी 6 मारण्याचं आहे. जे समीकरण होतं ते समीकरण लागू राहील. एक चेंडू 6 धाव्यांचीच गरज आहे, कारण 5 जरी असल्या तरी कंपल्सरी चेसिंग आहे. षटकार मारणंच आहे. जर षटकार मारला तर गणेश हिरो ठरेल आणि जर षटकार नाही मारला तर प्रशांत हिरो ठरेल. कोण ठरेल आजच्या या संध्याकाळचा हिरो? पाहायचा वंडर बॉय. धडधड धडधड प्रत्येकाच्या हृदयाची धडधड पाहतोय. जे हितचिंतक शुभचिंतक आहेत, हृदयाची धडधड वाढलेला श्वास रोखणारा सामना, डोळे बंद करून पाहणारा सामना आपण पाहतोय. ओ गणेश विरुद्ध प्रशांत. काय घडेल, काय बिघडेल, येणारे चेंडू सांगतील. चला काहीसा दडपण पाहतोय. श्वास रोखणारा सामना. मोठा फटका हवेमध्ये जाईल का? जातोय जातोय. वा वा ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल येतोय मॅच विनर षटकार. जल्लोष.
अंतर देऊन बाजूला सारखा मनाचा अंतर देऊन बाजूला सारखा. पहिल्या पर्वावरती ज्याने नाव करलं तो संघ आहे MKCC तळकर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आणि उपविजेता संघ ठरलाय आई मानाई पावनळ संघ. दोन्ही संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आपण जाऊया थोड्या वेळात